ओला ई बाईकचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे एका चार्जिंगमध्ये 195 किलोमीटरचा मायलेज असून बॅटरीवर 8 वर्षांची हमी देण्यात आली असल्याची माहिती ओला कंपनीचे क्लस्टर मॅनेजर अविनाश कोडपाक यांनी दिली। सोलापुरातील भवानीपेठ मंडीवस्ती परिसरातील सुप्रसिद्ध देवस्थान दत्त मंदिराचे पुजारी आनंद हिरेमठ यांच्या हस्ते ओला ई बाईक शोरूमचे बुधवारी सकाळी उद्घाटन करण्यात आले। यावेळी ओला कंपनीचे क्लस्टर मॅनेजर अविनाश कोडपाक बोलत होते। यावेळी प्रारंभी पुजारी आनंद हिरेमठ, जागामालक ऋषिकेश गिडवीर, विनायक गिडवीर, पृथ्वीराज गिडवीर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी एसबीआय इन्फो ऑफिसचे विशाल जेटीथोर, पद्मशाली युवक संघटनेचे माजी अध्यक्ष गोविंद चिंता, सचिन कुमार जाधव, संतोष बनसोडे, आदित्य मेरे, दिनेश पाटील, नागेश मॅकल हे कर्मचारी उपस्थित होते। भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले इलेक्ट्रिक वाहन कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात 4000 स्टोअरच्या माध्यमातून आपल्या विस्ताराची घोषणा केली। त्यामुळे तिच्या सध्याच्या नेटवर्कमध्ये 4 पटींनी वाढ होणार आहे। हे ईव्ही क्षेत्राच्या जगातील काही लक्षणीय विस्तारांपैकी एक असून त्यामुळे देशातील ईव्हीची उपस्थिती, सुलभता आणि वाढीला मोठी चालना मिळणार आहे। ओला इलेक्ट्रिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अगरवाल म्हणाले, आम्ही वचन दिले होते आणि आम्ही आता ते पाळले। आजचा दिवस भारतातील ईव्हीच्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे, कारण आम्ही आमचे नेटवर्क प्रत्येक शहर, गाव आणि तालुक्यापर्यंत विस्तारले आहे। आमच्या सर्व्हिस सेंटर सोबत नवीन स्टोअरच्या माध्यमातून आम्ही ईव्हीची खरेदी आणि मालकीच्या अनुभवाला संपूर्ण नवा आयाम दिला आहे। आम्ही आणखी वाढत असताना नाविन्यपूर्णतेच्या कक्षा रुंदावत एनडायसेसच्या दिशेने देशाच्या प्रवासाला वेग देण्यासाठी कटिबद्ध आहोत। या नेटवर्कच्या व्यापक विस्ताराच्या निमित्ताने ओला इलेक्ट्रिकने S1 पोर्टफोलिओवर अनेक आकर्षक ऑफर सादर केल्या असून त्या अंतर्गत 25,000 रुपयांपर्यंतचे लाभ मिळणार आहेत। ऑफर फक्त 25 डिसेंबर 2024 रोजी मिळणार आहे। ग्राहक नवीनच उघडलेल्या आपल्या जवळच्या ओला स्टोअर मध्ये जाऊन S1X पोर्टफोलिओवर 7,000 रुपयांपर्यंत सरसकट सवलत मिळवू शकतात। याशिवाय ग्राहकांना 18,000 रुपयांपर्यंतचे लाभ मिळू शकतात। यात काही निवडक क्रेडिट कार्डांच्या EMI वर 5,000 रुपये आणि मूव्ह OS चे 6,000 रुपयांपर्यंतचा लाभ यांचा समावेश आहे। हे क्रांती होत असतं, ज्यावेळेस क्रांती होत असतं तिथं थोडासा त्रास होत असतो। आपण पेट्रोल आणि डिझेलवरून हे क्रांती करतोय, आपण इलेक्ट्रिक आणि ग्रीन एनर्जीवर जे जातोय, ही या युगाची क्रांती आहे। हे आपल्या सगळ्यांना लक्षात येत नाही। आज आपण 2024 मध्ये भविष्यात बॅटरीची साईज पण कमी होऊ शकेल। 2048 किंवा 2050 जे आपल्या देशाचं जे विजन आहे, त्या विजन मध्ये आपण प्रवेश केल्यानंतर कदाचित बॅटरीची साईज एवढीच हाही बदल होऊ शकतो। पूर्वी 30 वर्षापूर्वी कोणी अंदाज लावला होता का की आपण इलेक्ट्रिक बाईक चालवणार? आज आपण चालवतोय। हा एक औद्योगिक बदल आहे। त्यावेळेस क्रांती करतोय, त्यावेळेस आपण नवीन स्टार्ट केला होता। इलेक्ट्रिक हे आपल्या देशात नव्हतं, इलेक्ट्रिक गाड्या कोणी वापरत नव्हतं। सगळ्यात पहिले आमचे माननीय भावेश अगरवाल साहेब, कंपनीचे ओनर आणि CEO, ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला आणि एक औद्योगिक क्रांती घडवून आणली। ग्रीन एनर्जी या रूपाने इलेक्ट्रिक गाड्या त्यांनी स्टार्ट केल्या आणि सुरुवातीला या घटना घडल्या। तुम्ही जे म्हणताय सुरुवातीला या घटना घडल्या, पण आज कुठलीही बातमी नाही सर। आग लागल्याची सध्या गेल्याच 3 महिन्यातली एकही घटना नाही। म्हणजे बदल झालाय, त्याच्या पुढे अजून बदल होतील आणि व्यवस्थित होईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।